अमर गायकर नावाचा 20 वर्षांचा मुलगा पनवेल नावाच्या शहरात आपल्या आईसोबत राहतो. अमर इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत आहे. अमरच्या वडिलांना जाऊन 6 वर्ष झालेली आहेत. अमर हा अभ्यासात हुशार आहे. अमरचे कॉलेजमध्ये काही टपरी मित्र बनलेले असतात. त्यांची नावं राजू, गोपी, सूर्या आणि बबलू. चौघेही थर्ड इयर इंजिनिअरिंगला गेल्या 2 वर्षापासून आहेत. सब्जेक्ट्स निघत नाही आणि या चौघांना याची काही लाज पण नाही. दिवसभर कॉलेजपासून लांब असलेल्या एका दोस्ती नावाच्या टपरीवर बसलेले असतात. सिगारेटी फुकतात, चिडीमारी करतात, चकाट्या पेटतात. ह्यातला जो बबलू आहे तो अमरच्या घराजवळ राहतो. त्याने अमरला सांगितलेलं की कोणी काही बोललं कॉलेजमध्ये तर येऊन बिंदास आपल्याला सांगायचं. अमरला या गोष्टीचं आकर्षण वाटू लागलेलं आणि त्याला या मुलांची कंपनी देखील आवडू लागलेली. एके दिवशी शनिवार रविवारसाठी 5ही जण शहरापासून जवळ असलेल्या हातला नावाच्या हिल स्टेशनला जायचं ठरवतात. हातला एक खूप सुंदर निसर्गरम्य जागा आहे. शनिवारी सकाळी दोस्तीवर भेटायचं आणि तिथून पुढे बाईकने हातल्याला जायचा असा प्लान होतो. अमर घरी आईला या ट्रिपबद्दल सांगतो तर त्याची आई नाही म्हणते. आई विचारते तर अमर सांगतो की कॉलेजच्या मित्रांसोबत जात आहे, काळजी नको करूस. शेवटी अमरच्या हट्टाला वैतागून आई जाण्याची परवानगी देते. अमर खुश. शनिवारचा दिवस येतो. आई अमरला छान जेवणाचा डबा करून देते. जेवणाचा डब्बा बघून अमर तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, अगं आम्ही बाहेर जेवणार आहोत, हा डब्बा कशाला केलास? चल मी निघतो. असं म्हणून अमर घाईघाईत आईच्या पाया पडतो आणि दोस्तीवर जायला लागतो. ठरल्याप्रमाणे सगळे मित्र भेटतात. राजू आणि अमर त्यांच्या 2 बाईक्स आहेत. राजूच्या बाईकवर गोपी आणि अमरच्या बाईकवर सूर्य आणि बबलू असे ट्रिपल सीट बसतात. अमरची बाईक सूर्या चालवत असतो. मेन सिग्नलला सगळे पोचतात आणि सूर्या अमरला खाली उतरून पलीकडे चालत यायला सांगतो, म्हणजे पोलीस पकडणार नाही. सिग्नल सुटतो आणि गाड्या पुढे जायला लागतात. राजू चालवत असलेल्या बाईकची सर्व्हिसिंग नीट झालेली नाहीये, त्यामुळे गाडी बंद पडते. राजू गाडीला किक मारतो पण गाडी सुरू व्हायचं नावच घेत नाही. शेवटी राजू पूर्ण जोर लावतो आणि किक मारतो, पण तितक्याच वेगाने त्याला जबरदस्त बॅक किक बसते. राजूच्या पायाला जबरदस्त मार लागतो आणि त्याच्या पायाची साल निघतात, वेदना होतात. हे बघून गोपी हसतो. राजू त्याला शिव्या घालतो. शेवटी गाडी सुरू होते आणि सगळे पुढे जायला लागतात. पुढे जाऊन सगळेजण एका वाईन शॉपवर थांबतात. बबलू एक मॅकडोवेल XXX सिरमचा खंबा घेतो आणि थोडे डिस्पोजेबल ग्लासेस घेतो. ट्रिपमधला मेन आयटम. शॉपजवळ एक भिकारी राजूला दारूसाठी पैसे मागतो. राजू त्याला आई बहिणीवरून शिव्या घालतो आणि लाथ मारतो. भिकारी थोडा खाली पडतो आणि जागेवर उभा राहतो आणि त्या 5ही जणांकडे एकटक नजर लावून बघतो. हे सगळे निघतात. अमर मात्र त्या भिकाऱ्याकडे शेवटपर्यंत बघत असतो. त्या भिकाऱ्याच्या नजरेतील भयानपण अमरला जाणवत असतं.
थोड्या वेळात शहर मागे जातं आणि हायवे लागतो. हायवेपासून 20 किलोमीटरवर एक लेफ्ट घ्यावा लागतो. तिथून पुढे 30 किलोमीटर घाट सुरू होतो आणि तिथेच पुढे हातला हिल स्टेशन. सगळेजण हायवे क्रॉस करून लेफ्ट घेतात. 10 किलोमीटर पुढे गेल्यावर 5 जण थांबतात. निर्जन रस्ता, दुपारचं ऊन, निर्जन रस्ता, दुपारचं अंग भाजणारं ऊन, आणि अशातच त्यांना रस्त्यावरून एक अंत्ययात्रा जाताना दिसते. 5 जण यात्रा बघून स्तब्ध होतात. अमर एकटा त्या यात्रेला नमस्कार करतो. दुपार झालेली असते. सूर्य डोक्यावर आलेला असतो. भुका लागलेल्या असतात. पोटात अन्नाचा कण पण नसतो. सगळ्यांना दारू प्यायची असते. बबलू सांगतो की इथून पुढे एक धबधबा आहे, तिथे जाऊन दारू पिऊया. धबधबाच्या रस्त्यावर आहे तिथे सगळेजण येतात. रस्त्यावरती एक म्हातारा त्यांना दिसतो. त्याला विचारला असता तो सांगतो की इथून पुढे 10 मिनिटावरच धबधबा आहे. ही लोक पुढे जायला लागतात. 2 तास गाडी चालवतात तरी त्यांना धबधबा काही दिसत नाही. शेवटी त्यांना थंड वारं जाणवू लागतं आणि थोडं पुढे गेल्यावर त्यांना धबधबा पण दिसतो. थंडगार फ्रेश पाण्याचा धबधबा. सगळेजण खुश होतात आणि धबधब्याच्या बाजूला असलेल्या दगडावर दारू प्यायला बसतात. धबधब्याच्या प्रवाहातून दगडं खाली पडत असतात, कधी लहान कधी मोठ्या आकाराचे. अमर त्यांना ही गोष्ट सांगतो तेव्हा राजू म्हणतो, टेन्शन नको घेऊ, खाली काही होत नाही, चल. सगळे बसतात आणि पिण्याचा कार्यक्रम सुरू होतो. 4 पेग नंतर सगळे नशेत डोंबलेले असतात. अशातच धबधब्यातून एक मोठा दगड खाली पडतो आणि राजूच्या डोक्याच्या अगदी बाजूने पाण्यात पडतो. त्यांच्यापैकी कोणालाही कळत नाही, कारण 5 जण फुल टाईट असतात. त्यांना कळत नसतं की ते मृत्यूच्या कुशीत बसलेले आहेत. पाण्याचा वेग आता थोडा वाढतो आणि अजून एक मोठ्या आकाराचा दगड खाली पडतो. यावेळी दगड सरळ गोपीच्या उजव्या पावलावर पडतो आणि पावलाचे 2 तुकडे होऊन पाऊल फाटतो. इतरांना नशेत असल्यामुळे काही कळत नाही, मूर्खासारखे हसत असतात. अमरला फाटलेला पाय बघून गरगरल्यासारखं होतं आणि तो उलटी करतो. पाणी रक्ताने लाल लाल होऊ लागतं. गोपी आपल्या पायाची अवस्था बघू शकत नाही आणि तोही उलटी करू लागतो. दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला जास्त वेदना जाणवत नसतात. राजू तिकडे एक पडलेलं कापड उचलतो आणि गोपीचं पाऊल त्याने बांधतो. 5 जण उठतात आणि गोपीला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार आहे. सगळे आपल्या बाईक जवळ येतात तेव्हा दिसतं की राजूची बाईक पंक्चर झाली आहे. राजू अमरच्या बाईकवर गोपीला बसवतो आणि डॉक्टरांकडे घेऊन जातो. अमर, बबलू आणि सूर्य तिघेही राजूची बाईक घेऊन रस्त्याच्या दिशेने जायला लागतात. त्यांना कळलेलं असतं की रस्त्याच्या बाजूला एक पंक्चरवाला आहे. तिघे बाईक ढकलत पुढे जात आहेत. पुढे गेल्यावर त्यांना एक नदी दिसते. येताना ती नदी त्यांना दिसलेली नव्हती. तिघेही मस्त नदीत तर हातपाय तोंड धुतात आणि पुढे जाऊ लागतात. तासभर चालल्यावर परत त्यांना तीच नदी दिसते. त्यांना कळत नाही आपण परत त्याच वाटेवर कसे आलो. परत ते त्याच रस्त्याने पुढे जातात. परत एक तासभर ढकलल्यानंतर ते पुन्हा त्याच नदीपाशी येतात. आता मात्र त्यांना भीती वाटू लागते. जंगलात त्यांना 3 फाटे दिसतात, पण ते नकळत
एकाच फाट्यावर सारखे सारखे येत असतात. शेवटी ते थोडे वेगळे रस्ता शोधून तिसऱ्या फाट्याला येतात आणि त्यांना बाहेरचा मार्ग दिसतो. 3 तास एकाच जागेवर फिरल्यावर शेवटी पंक्चरवाल्याजवळ राजू आणि गोपी यांची वाट बघत. 3 तास एकाच वाटेवर फिरल्यावर शेवटी पंक्चरवाल्याजवळ येतात. पंक्चरवाल्याजवळ राजू आणि गोपी यांची वाट बघत असतात. थोड्या वेळाने तिघे गोपीच्या पायाला बँडेज लावलेला आहे. अमरच्या आतापर्यंत लक्षात आलेलं असतं की ही ट्रिप काही चांगली नाहीये. तो सगळ्यांना म्हणतो की आपण परत जाऊ. राजू म्हणतो, अबे का पागल झाला का? अबे का पागल झाला का? आता आपण आलो आहोत तर उद्याच जाऊ, काही नाही होत. बरं लवकर चला, 8 वाजता सगळं बंद होतंय तिथे. असं म्हणत सगळेजण हातल्याला पोचतात. 8 वाजून गेलेले असतात. सगळं काही बऱ्यापैकी बंद झालेलं असतं. हे सगळेजण कुठलं हॉटेल दिसते का ते बघतात. पुढे गेल्यावर त्यांना एक हॉटेल दिसतं. तिथे 5ही जण जातात. राजू सगळ्यांसाठी चिकन हंडी फुल आणि बिस्किट रोटीची ऑर्डर देतो. जेवण येईपर्यंत सगळे मस्त दारू पीत असतात. एवढ्यात सूर्य त्यांना सांगतो, आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज मी डोळे उघडे ठेवून स्वप्न बघितलं. आज मला उघड्या डोळ्यांनी एक स्वप्न दिसलं. 4ही जण आश्चर्य आणि भीतीने त्याच्याकडे बघतात. सूर्य सांगतो की आज धबधब्यावरून जेव्हा आपण चालत होतो तेव्हा मी एका नवीन नवरीला घाटाजवळ बघितलं. तिने मला जवळ बोलावलं आणि मी तिच्याजवळ चालत गेलो. मी तिला विचारलं, तू कोण आहेस? तर ती म्हणाली की तिचं आज लग्न होतं, पण तिला ते लग्न करायचं नाहीये म्हणून ती घरातून पळून आली. मी विचारलं की इथे काय करत आहेस? तर तिने सांगितलं की तिची गाडी बंद पडली आहे. मी विचारलं कुठे आहे गाडी, ते तर दिसत नाही. तर ती म्हणाली माझी गाडी बंद पडली आहे, चल दाखवते. आणि मी तिच्या मागे आणि ती मला गाडीजवळ घेऊन जायला लागली आणि मी तिच्या मागे जात राहिलो. ही गोष्ट सगळेजण ऐकत होते. त्यांच्याजवळ उभा असलेला वेटर पण ही ऐकत होता. तो म्हणाला, बाबू वाचला तू, नाही तर मेला असता. चकवा लागला तर तुम्हाला चकवा. आता त्या तिघांना कळतं की ते एकाच जागेवर सारखे सारखे काय येत होते. सगळ्यांची तंतरलेली रात्र झालेली असते. अमरला आपल्या घरची आठवण येत असते. तो राजूला म्हणतो की त्याला अर्जंट घरी जायचं आहे. राजू त्याला म्हणतो, अबे मग आम्ही कसे येणार वापस? एक काम कर, मस्तपैकी आता सगळे बाहेर फिरायला जाऊ, मग सकाळी नाश्ता करून निघू. असं म्हणून राजू अमरच्या बाईकची चावी कपाटात ठेवून लॉक लावतो. अमरला तिथे थांबायची अजिबात इच्छा नाही आहे. रात्री पायी फिरून आल्यावर 5ही जण दमतात आणि रूममध्ये जाऊन झोपून जातात. अमर पण नाईलाजाने तिथेच थांबतो, कारण खूप रात्र झालेली असते. रात्री 3च्या सुमारास दारावर काही ठोके पडतात. अमर जागाच असतो. बाकी सगळेजण गाढ झोपेत असतात. दारूची प्यालेली असते. अमर दाराकडे बघतो. आता ठोके थोडे हळूहळू वाजू लागतात. इतक्यात सूर्य उठतो आणि दार उघडतो तर समोर कोणीही नसतं. अमर त्याच्याकडे बघतो तर त्याला दिसतं की सूर्य दार उघडून एकटक समोर स्तब्ध बघत उभा आहे. अमर जागेवरून त्याला आवाज देतो, पण सूर्य काही उत्तर देत नाही. शेवटी तो त्याच्याजवळ जातो आणि त्याला हलवतो. सूर्य धक्का लागल्याने भानावर येतो आणि काही न बोलता निमूटपणे झोपून जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण उठतात, फ्रेश होतात, नाश्ता करतात आणि शहरात परततात. ट्रिप होऊन 2 दिवस पूर्ण होतात. अमरशी या 4ही जणांबरोबर आल्यापासून काही कॉन्टॅक्ट झालेला नसतो. एके दिवशी अमर सकाळी नाश्ता करत असताना त्याला टीव्हीवर एक न्यूज दिसते. सूर्या खंबाटे नावाचा थर्ड इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. अमर ही बातमी बघतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण अमर न्यूज बघत असताना एके ठिकाणी बातमी पॉज करतो आणि निरखून बघतो. टीव्ही मध्ये दिसत असलेल्या गर्दीत त्याला सूर्याने वर्णन केलेली नवरी दिसते, जी अमरकडे एकटक बघत असते आणि विकृत हसत असते. समाप्त.